नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बज अपडेट या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एसबीआय पीओ भरती 2026 बद्दल आपण बोलणार आहोत. प्रोबेशनरी ऑफिसर हे पद असणार आहे आणि एकूण 1500 जागांसाठी ही भरती आहे. तर एसबीआय ही भारतातील सर्वाधिक मोठी आणि सार्वजनिक क्षेत्रातील जुनी व्यावसायिक बँक आहे. या बँकेची सुरुवात 1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता म्हणून झाली होती आणि त्यानंतर 1921 मध्ये इम्पेरियल बँक ऑफ इंडिया बनली आणि 1 जुलै 1955 रोजी या बँकेचं राष्ट्रीयकरण होऊन बँकेचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असं झालं. या बँकेचं मुख्यालय हे मुंबई इथे आहे आणि देशात 24,000 पेक्षा जास्त शाखा आहेत आणि त्यातल्या त्यात 60,000हून अधिक एटीएम. ही बँक भारतामधली सर्वात मोठे ब्रांचेस, मोठे जाळे असणारी बँक आहे. तसेच जगातील 30हून अधिक देशांमध्ये हिच्या शाखा आहेत. फॉर्च्यून ग्लोबल 500 या जागतिक यादीत स्थान मिळवणारी ही भारतातील एकमेव बँक आहे. बँकेची डिजिटल सेवा योनो हे या बँकेचे अत्यंत लोकप्रिय आणि मोठे डिजिटल बँकिंग ऍप आहे. 1500 जागा असणार आहेत प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या. यासाठी शैक्षणिक पात्रता, उमेदवाराची कोणत्याही शाखेतील पदवी आणि जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्षी सेमिस्टर मध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात. वयाची अट 1 एप्रिल 2026 रोजी उमेदवाराचं वय 21 ते 30 वर्ष असणं गरजेचं आहे आणि यामध्ये एससी आणि एसटी साठी 5 वर्षांची सूट आणि ओबीसी साठी 3 वर्षांची सूट असणार आहे. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतभर असेल. फी असेल जनरल ईडब्ल्यूएस ओबीसी साठी 750 रुपये आणि एससी एसटी पीडब्ल्यू साठी फी नाहीये. अर्ज करण्याची पद्धत पूर्णपणे ऑनलाईन असेल. आपण एसबीआय ची वेबसाईट पण पाहूयात आणि यासाठी महत्वाची तारीख असणार आहे 8 जुलै 2026. याचं फेज 1 म्हणजे पूर्व परीक्षा जी ऑगस्ट 2026 मध्ये होईल. फेज 2 मुख्य परीक्षा सप्टेंबर 2026 आणि फेज 3 ऑक्टोबर नोव्हेंबर 2026 असं असणार आहे. आपण वेबसाईट पाहूया. ही आहे एसबीआय ची ऍडव्हर्टाइजमेंट. तुम्ही पाहू शकता. यामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्स 1500 वॅकन्सीज आणि यामध्ये तुम्हाला तारखा पण दिलेल्या आहेत. 18 जून 2026 रोजी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालं. फेज 1, फेज 2 आणि फेज 3 ची माहिती दिलेली आहे. एज लिमिट पण दिलेलं आहे इथे. यामध्ये एज रिलॅक्सेशन पण आहे. सोबतच इसेन्शियल क्वालिफिकेशन, रिझर्वेशन फॉर पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, लोकोमोटर डिसेबिलिटीज, कॅटेगरीज तुम्ही पाहू शकता. कोणत्या कॅटेगरीज साठी काय माहिती आहे आणि गाईडलाईन्स कशा असतील याची पण पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग असेल आणि सिलेक्शन प्रोसिजर म्हणजे जी तुमची परीक्षा असेल त्यासाठी इंग्लिश लँग्वेज साठी 40 प्रश्न असतील. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड साठी 30 प्रश्न, रिझनिंग ऍबिलिटी साठी 30 प्रश्न. एकूण मार्क्स 100. 20 मिनिटाचं ड्युरेशन प्रत्येक एक्झामला असणार आहे. सिलेक्शन क्रायटेरिया फॉर मेन एक्झामिनेशन. आता यामध्ये ऑब्जेक्टिव्ह तुम्ही पाहू शकता. रिझनिंग अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड, डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, जनरल अवेअरनेस, इकॉनॉमी, बँकिंग नॉलेज आणि इंग्लिश लँग्वेज. एकूण 170 प्रश्न असतील हे 200 मार्क्स साठी आणि ड्युरेशन असेल, पेपरचं ड्युरेशन असेल 3 तास. सोबतच डिस्क्रिप्टिव्ह पेपर, कम्युनिकेशन स्किल्स असेल. यामध्ये तुम्ही पाहू शकता ग्रुप एक्सरसाइज अँड पर्सनल इंटरव्ह्यू. मॅक्झिमम मार्क्स ग्रुप एक्सरसाइज साठी 20 मार्क्स, इंटरव्ह्यू साठी 30 मार्क्स, एकूण 50 मार्क्स असणं गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकता एमॉल्युमेंट्स म्हणजे सॅलरी पॅकेज किती असेल. बेसिक पे 48,480 रुपये आणि तो तुमच्या ग्रेड स्केल 1 साठी असेल आणि तुमचं अॅन्युअल सीटीसी अप्रॉक्सिमेटली मुंबई सेंटर साठी 21.97 लाख रुपये असेल. यामध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे. तुम्ही ही सविस्तर जाहिरात वाचू शकता आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. एक्झामिनेशन सेंटर्स प्रत्येक राज्यामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये पाहाल तर तुम्ही अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि एमएमआर रिजन मध्ये असेल. फॉर्म आणि हँड रिटन आणि अपलोड ऑफ फोटोग्राफ, सिग्नेचर याची पूर्ण गाईडलाईन दिलेली आहे. ही पण तुम्ही सविस्तर वाचू शकता. ही आहे वेबसाईट ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी ibpsreg.ibps.in/SBIPOJUN26. तुम्ही क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करू शकता. त्यामध्ये मला बऱ्याचशा सेक्शन्स मध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. बेसिक इन्फॉर्मेशन सोबतच फोटो आणि सिग्नेचर, डिटेल्स, फॉर्मचा प्रिव्ह्यू आणि डॉक्युमेंट अपलोड आणि पेमेंट या गोष्टी तुम्ही पूर्ण करू शकता. ही होती माहिती एसबीआय पीओ भरतीबद्दल. तुम्ही भरतीसाठी इच्छुक असाल तर कमेंट मध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.